आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप अखेर निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली असून एकूण 227 जागांपैकी भाजप 140 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 87 जागा लढवणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने आता भाजप आणि शिवसेना मिळून सर्व जागा लढवतील. सुरुवातीला भाजपने शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या वाट्याला आता 87 जागा आल्या आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आता खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांकडून ऑफर असतानाही जगताप यांनी काँग्रेसचा हात धरलाय. पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटांची आघाडी करण्याच्या निर्णयाला जगताप यांचा तीव्र विरोध होता. ही आघाडी तत्वांना धरून नसल्याचं सांगत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. जगताप यांच्या या निर्णयामुळे पुण्यात महाविकास आघाडीतील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शुक्रवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी काळोखे यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापलंय. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला असून निवडणुकीतील पराभवाच्या रागातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा त्यांनी केलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही समोर आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांना आपला पत्ता अद्ययावत करण्याचं आवाहन केलंय. विशेषतः लग्नानंतर पत्ता बदललेल्या महिलांसाठी ही प्रक्रिया आता अधिक सोपी झाली असून राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल NVSP द्वारे घरबसल्या बदल करता येईल. त्यासाठी NVSP पोर्टलवर जाऊन फॉर्म 8 निवडा. येथे सेल्फवर क्लिक करून इपिक क्रमांक टाका. शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स पर्यायावर क्लिक करा. नवीन पत्ता, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरा. पत्त्याचा पुरावा अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यावर मिळणारा रेफरन्स नंबर सेव्ह करा. अर्ज मंजूर होताच डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करता येईल. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत योग्य पत्ता असणं अनिवार्य आहे. केंद्र सरकार देशात 4 नवीन लेबर कोडची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या तयारीत असून यामुळे खासगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत. त्यानुसार मूळ पगार एकूण पगाराच्या 50% असणं अनिवार्य असेल, ज्यामुळे इन हँड पगार घटणार पण PF वाढेल. नोकरी सोडल्यास 2 दिवसात पूर्ण पगार देणं कंपनीला बंधनकारक असेल. आता 5 वर्षांऐवजी केवळ 1 वर्षांच्या सेवेनंतरही ग्रॅज्युएटी मिळणार आहे. आठवड्याला 48 तास काम करावं लागणार असून 4 दिवसांचा आठवडा करायचा असल्यास कामासाठी रोज 12 तास ड्युटी आवश्यक असेल. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त कामासाठी अर्थात ओव्हरटाईमसाठी दुप्पट दराने मोबदला मिळेल. प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅलरी स्लिप आणि नियुक्तीपत्र देणं अनिवार्य असेल. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व संस्थांमधील कर्मचाऱ्यांना PF नियम लागू होईल. डिलिव्हरी बॉय आणि फ्रीलान्सर्सना प्रथमच सामाजिक सुरक्षा विम्याचा लाभ मिळणार आहे. तसेच समान वेतन लागू होणार आहे. निवडणूक आयोगाच्या 2024-25च्या अहवालानुसार निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यानंतरही राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वर्षात भाजपला एकूण 6,088 कोटी रुपये मिळाले, जे काँग्रेसच्या 516 कोटींच्या तुलनेत 12 पटीने अधिक आहेत. भाजपला 2045 व्यक्तींकडून 345 कोटींचा निधी मिळाला असला तरी त्यांच्या एकूण निधीत वैयक्तिक देणग्यांचा वाटा केवळ 5.6%. या उलट काँग्रेसला 2,386 व्यक्तींकडून 139 कोटी रुपये मिळाले असून त्यांच्या एकूण निधीत वैयक्तिक देणग्यांचा वाटा 26% इतका मोठा आहे. भाजपाला सर्वाधिक निधी कॉर्पोरेट संस्था आणि इलेक्टोरल ट्रस्टकडून 82% मिळाला आहे. वैयक्तिक देणगीदारांमध्ये सुरेश कोटक यांनी दोन्ही पक्षांना मोठी रक्कम दिली आहे.
भारतीय शेअर बाजारासाठी 2025 हे वर्ष ऐतिहासिक ठरले. या वर्षात IPO मार्केटने सर्व जुने विक्रम मोडीत काढत तब्बल 2 लाख कोटी रुपये उभे केलेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार 2025 मध्ये 365हून अधिक IPO आले, ज्याद्वारे 1.95 लाख कोटी रुपये जमा करण्यात आलेत. या विक्रमी कामगिरीत मेनबोर्ड IPOचा सिंहाचा वाटा असून एकट्या टाटा कॅपिटलच्या 15,500 कोटींच्या IPOने मोठी खळबळ उडवून दिली आहे. विशेषतः NBFC क्षेत्राचे या निधी उभारणीत 26.6% योगदान राहिले. गेल्या 2 वर्षात जमवलेला निधी हा मागील 5 वर्षांच्या एकूण निधीपेक्षाही जास्त आहे. गुंतवणूकदारांचा प्रचंड ओघ आणि रिन्युएबल एनर्जी सारख्या नव्या क्षेत्रांमुळे भारतीय बाजारपेठ आता जागतिक स्तरावर एक मजबूत इक्विटी हब म्हणून उदयास आली आहे. कॅबमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचलले. आता ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित कॅब सेवांमध्ये महिला प्रवाशांना महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. ज्या भागात महिला चालक उपलब्ध असतील तिथे हा पर्याय ग्राहकांना दिसेल. यासोबतच सरकारने टीप देण्याच्या नियमातही बदल केलाय. आता प्रवाशांना केवळ प्रवास पूर्ण झाल्यावरच टीप देता येईल आणि ही संपूर्ण रक्कम चालकाला मिळेल. त्यावर कंपनीचा कोणताही अधिकार नसेल. यामुळे प्रवासी सुरक्षा आणि चालक पारदर्शकता या दोन्ही गोष्टी साध्य होतील. चित्रपटसृष्टीत सध्या नॉस्टेल्जियाची लाट असून 2025 या वर्षात अनेक आयकॉनिक हिंदी चित्रपटांनी सिनेमागृहात दिमाखात पुनरागमन केलंय. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना नव्या पिढीचाही उदंड प्रतिसाद लाभला. या ट्रेंडची सुरुवात जानेवारीत कहो ना प्यार है आणि ये जवानी है दिवानीने झाली. व्हॅलेंटाईन वीकचे औचित्य साधून शाहरुख खानचा देवदास, दिल तो पागल है आणि तरुणाईचा लाडका जब वी मेट पुन्हा प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा शोले आणि रेखा यांचा उमराव जान हे चित्रपट अत्याधुनिक 4K रिस्टोर्ड आवृत्तीत झळकले, ज्यामुळे प्रेक्षकांना भव्य सिनेमॅटिक अनुभव मिळाला. रॉकस्टार सनम तेरी कसम आणि पद्मावत यांसारख्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचून हे सिद्ध केलं की काळ बदलला तरी अस्सल सिनेमाची जादू ही कायम राहते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सध्या टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माच्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, ज्यामध्ये रोहितचा डुप्लिकेट दिसतोय. सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात रोहित स्लिपमध्ये उभा असताना त्याच्या मागे असलेल्या हार्दिकचा चेहरा आणि शरीरयष्टी हुबेहूब रोहितसारखीच दिसत होती, ज्यामुळे चाहते अवाक झाले. या सामन्यात रोहित गोल्डन डकवर बाद झाला असून हार्दिकने 82 चेंडूत 93 धावांची झंझावती खेळी केली. 27 वर्षीय हार्दिक तामोरे हा मुंबईचा भरवशाचा खेळाडू असून त्याने याआधी रणजी ट्रॉफीमध्येही शतकी खेळी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. सध्या त्याच्या या कामगिरीसोबतच रोहितसोबतच्या विलक्षण सारखेपणामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आलाय.